नमस्कार मित्रांनो, माझे नाव राहुल. मी आज तुमच्यासाठी एक नवीन गोष्ट घेऊन आलो आहे. ही गोष्ट माझी व माझ्या काकीची आहे. तर तुमचा अधिक वेळ वाया न घालवता मी आता गोष्टीकडे येतो. आम्ही शहरात बाबाच्या नोकरीमुळे राहत होतो, पण आमच्या गावी जाणे येणे चालू असायचे. आमच्या गावातल्या घरात माझे काका, काकी आणि त्यांची एक मुलगी राहते. काकी दिसायला गोरीपान, पण शरीराने धिप्पाड होती. गावी राहत होती, पण एकदम नीटनेटकी राहायची. साडी एकदम घट्ट बांधायची, त्यामुळे ती अधिकच मादक दिसत होती. मी लहान असताना शाळेत तिथेच होतो 10वी पर्यंत, त्यामुळे तिचे मला सगळं काही माहीत होतं. आम्ही दोघे नेहमी हसत खेळत असायचो. ती मला नेहमी आंघोळ घालायची व आंघोळ करताना मला नागडं व्हायला सांगायची, त्यामुळे मला तिला नीटनेटकी आंघोळ घालता येईल. पण मी लाजत होतो, पण ती काही ऐकत नाही. आता मी 11वीला कॉलेजला आलो शहरात बाबांकडे, पण सुट्टीला गावीच जायचो आणि महिनाभर मस्त रमायचो. त्यावेळी पण उन्हाळ्याच्या सुट्टीला मी गावी गेलो. नेहमीप्रमाणे काकीची आणि माझी मस्ती चालू झाली. तुम्हाला तर माहीतच आहे, सकाळी सकाळी आपला बाबूराव सलामी देत असतो. त्या दिवशीही असेच झाले. सकाळी उठलो तर माझा बाबूराव पूर्ण उठून बसला होता. मला वॉशरूमला जायचे होते, पण काकी होती त्यामुळे मला जाता येईना, कारण मी फक्त अंडरविअरवर झोपलो होतो. काकीने जबरदस्ती मला उठवण्याचा प्रयत्न केला. काकी: राहुल, उठ ना, आवर ना, मला आवरून शेतात जायचे आहे. मी: काकी, थोड्या वेळाने उठतो ना. पण काही केल्या माझा बाबूराव काय आता शांत बसेना. तो उभाच होता. 10 मिनिटांनी काकी परत आली आणि चिडून अंगावरची चादर ओढली. तसा तिला माझ्या बाबूरावचा तंबू दिसला. तिचे डोळे मोठे झाले आणि ती म्हणाली, यासाठी जाईना होय तू? जा जा, मी नाही बघत तुझ्या काकांचा पण असाच असतो सकाळी उठल्यावर. जा आवर जा म्हणून गेली. तिचे हे डायरेक्ट बोलणे मला अचंबित करून टाकले होते. मी बाथरूममध्ये जाऊन आंघोळीला सुरुवात केली. माझा बाबूराव काय आज बसायचं नाव घेत नव्हता. तेवढ्यात काकीने दरवाजा वाजवला. काकी: राहुल, झाली का रे आंघोळ? नसेल तर थांब, मी घालते तुला नीटनेटकी आंघोळ. मी म्हटलो, काकी, मी आता मोठा झालो आहे. पण ती काही केल्या ऐकाना. मग मी दरवाजा उघडला आणि तिच्याकडे पाठमोरा उभा होतो. बादली भरल्यावर मी नळ बंद केला आणि अंगावर पाणी ओतायला लागलो. काकी म्हटली, गाढवा, थांब की, मी आले ना घालायला आंघोळ तुला. कसली गडबड झाली आहे तुला? असं म्हणून तिने मला फिरवले, तर माझा तंबू तिच्या डायरेक्ट हाताला लागला. मी फक्त तिच्याकडे बघत राहिलो. मला ऑकवर्ड वाटत होते, पण काकी नॉर्मल होती. काकी डोक्याला हात मारत म्हटली, अरे देवा, तुझे हे असे अजून आहे का? याला शांत का नाही केलास तू? मी म्हटलो, काकी, मला माहीत नाही ना कसं शांत करतात याला. काकी मोठ्याने हसू लागली आणि बाथरूमचा दरवाजा बंद केला आणि माझी अंडरवेअर काढली आणि माझा बाबूराव हातात घेऊन हलवू लागली. तिच्या ह्या प्रकारामुळे मी खूप हैराण झालो होतो आणि तिच्या हातातून सुटण्याचा प्रयत्न करू लागलो. काकी म्हटली, थांब ना रे गाढवा, काय लाजतोस तू मला? मी कधी तुला नागडा पाहिला नाही का? आणि हे किती मोठं, अगदी गाढवासारखे आहे तुझं. आणि हलवू लागली, पण ते काही केल्या शांत होईना. म्हणून तिने त्याला तोंडात घेतले आणि लॉलीपॉपसारखे चोखू लागली. पण माझा बाबूराव काय शांत होईना. काकी म्हणाली, हे काय रे, यातून पाणी कसं निघायचं? याच्या खाली जर कोणी आलं तर तू त्याला फाडून टाकशील रे. काकी म्हटली, राहुल बाळा, तुझ्या काकीचं रूप बघ आता. म्हणून तिने साडी खाली खेचली आणि तिचे आंबे उघडे केले. आता याच्याकडे बघ म्हणत पुन्हा जोरात चोखू लागली. तिचे आंबे बघून मला आता तरीच होत होतं. माझा बाबूराव पण खूप दुखत होता. त्यात काकीने चांगलाच जोर लावला. शेवटी माझ्या बाबूरावमधून पांढरी पिचकारी निघाली आणि ती काकीच्या घशात गेली. ही माझी पहिलीच पिचकारी होती, म्हणून खूप पांढरे पाणी निघाले आणि काकीचे तोंड पूर्णपणे भरून गेले. काकी म्हटली, पहिलीच वेळ दिसते साहेब तुमची, आणि तोंड पुसून मला आंघोळ घालू लागली आणि म्हणाली, हे बोलू नको कुणाला. 4-5 दिवसानंतर मी पुन्हा शहरात जाणार होतो, कारण माझं कॉलेज चालू होणार होतं. त्यावेळेस काकी म्हटली, मी आज तुझ्या रूममध्ये झोपते. तर मी हो म्हटलो. काकी त्या दिवशी लवकर जेवण स्वयंपाक करून माझ्या रूममध्ये झोपायला आली. झोपायचं नाटक करत काकीने माझ्या अंगावर हात टाकला आणि माझ्या पॅन्टवरून माझा बाबूराव चोळायला लागली. मी पण झोपेचं नाटकच करत होतो. मला तो स्पर्श असह्य झाला. काकीने मग माझ्या पॅन्टीच्या आतमध्ये हात घातला
आणि माझ्या बाबूरावला कुस्करू लागली. माझा पण बाबूराव आता काकीच्या हाताला सलामी देत होता. मला आता हे सगळं असह्य होत होतं. मी कचकन काकीला मिठीत घेतलं आणि तिचे ओठ चोखायला लागलो. काकी पण पिसाळलेल्या कुत्रीसारखी माझे ओठ चोखत होती. काकीला खूप सगळा अनुभव होता, त्याच्यामुळे काकी मला काय आज सोडणार नव्हती. काकीने माझ्या तोंडात जीभ घालून पूर्ण मला चोखून घेतलं. आता काकी मांडी घालून बसली आणि ब्लाऊज काढलं आणि माझं डोकं तिच्या मांडीवर घेतलं आणि मला ती तिचे दूध पाजू लागली. मी पण पिसाळलेल्या कुत्र्यासारखं तिचं दूध पित होतो. तिचे आंबे दाबत होतो, चोखत होतो, चोळत होतो. माझ्या या वागण्याने काकीच्या गुफेला तर खूप आग लागली होती. त्यातून पाण्याचा पाझर निघत होता. काकी म्हटली, राहुल बाळा, आता बास ना रे, किती वेळ वरवरच खेळणार, घुस ना आता मैदानात. असं म्हणताच काकी उतानी झोपली आणि मला तिच्या गुफेचा ताबा घ्यायला लावला. माझी पहिलीच वेळ असल्यामुळे मला काय तिच्या गुफेचा दरवाजा सापडाना. काकी हसली आणि म्हटली, थांब रे राजा, मी माझ्या हाताने तुझा बाबूराव माझ्या गुफेच्या तोंडावर ठेवते. असं म्हणत काकीने खाली हात घातला आणि माझा बाबूराव हातात घेतला. माझ्या बाबूरावचं टोक तिच्या गुफेवर ठेवलं आणि म्हटली, राहुल बाळा, दे एक जोराचा दणका आणि कोंब तुझा बाबूराव माझ्या गुफेच्या टोकापर्यंत. असं म्हणताच मला खूप चेव आला आणि मी एक जोराचा दणका देऊन माझा पूर्ण बाबूराव तिच्या गुफेच्या टोकापर्यंत नेऊन घातला. तशी काकी विव्हाळली आणि म्हटली, आह, दमानी रे राजा, फाडून टाकशील का आता? मी म्हटलं, काकी, माझी ही पहिलीच वेळ आहे ग, समजून घे तू मला. असं म्हणत मी आत बाहेर दणके द्यायला लागलो. माझ्या बाबूरावसोबत माझ्या गोट्या पण तिच्या गुफेवर आपटत होत्या. त्याचा सगळ्या रूममध्ये आवाज येत होता. पच 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 करत मी काकीला ठोकत होतो. काकी पण मला आता सपोर्ट करत होती. ती खालून कंबर उचलून वर मला सपोर्ट करत होती. माझ्या दणक्याला ती पण खालून दणके देत प्रतिसाद देत होती. 10-15 मिनटं, 15-20 मिनटं दणके दिल्यानंतर माझं पाणी आता सुटणार होतं. काकीला म्हटलं, काकी, आता मी सुटणार आहे रे. तशी काकी म्हटली, राजा, मग वाट कसली पाहतोय? दे जोराजोरात दणके आणि कर विझव तुझी आग आणि माझ्या पण गुफेत तुझ्या पाण्याचा फवारा सोड. मी म्हटलो, काकी, तू प्रेग्नंट झाली तर काही नाही होत रे राजा, तू दणके देत राहा, असं म्हटली काकी. तिच्या ह्या बोलण्यामुळे माझा स्पीड अजूनच वाढला आणि मी जोरजोरात तिची गुफा ठोकायला लागलो. शेवटचे 2-4 दणके देत मी माझ्या बाबूरावमधलं सगळं पाणी तिच्या गुफेच्या टोकापर्यंत नेऊन घातले आणि तिच्या अंगावर तसाच पडून राहिलो. रात्रभर मी आणि काकी असेच नागडे झोपून होतो.